राज्याचा अर्थसंकल्प आज जो सादर केला, हा अर्थसंकल्प जर बघितला, फक्त घोषणांचा मोठा पाऊस या अर्थसंकल्पातून पडलेला आहे। ज्या घोषणा सरकार येण्याच्या आधी लाडक्या बहिणीविषयी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी, बेरोजगारांना रोजगार देण्याविषयी केलेल्या होत्या, याचा कुठेही उल्लेख नाही। उलट मोठी राजकोषीय तूट, महसुली तूट मोठ्या प्रमाणावर असलेला हा अर्थसंकल्प आहे। कर्जबाजारीपणा मोठ्या प्रमाणावर राज्याच्या डोक्यावर आता कर्ज मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये सरकार तर म्हणतं की आता महाराष्ट्र थांबणार नाही, परंतु सरकारला असं म्हणावं लागेल आम्हाला की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, अशी महाराष्ट्राची दयनीय अवस्था या सरकारने करून ठेवलेली आहे। आणि म्हणून हा अर्थसंकल्प जनतेच्या डोळ्यात, महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे, अशा प्रकारची स्थिती आहे। मी परत सांगतोय की ही कामं जी कॉन्ट्रॅक्टरच्या हिताची आहेत आणि मी कालच म्हटलं, कारण देवेंद्र फडणवीस कारण नसताना त्यांनी माझा उल्लेख केला होता की कामांना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, तर हीच जी कामं जी मी होऊ दिली नसती, कारण केवळ मालकाच्या मित्राचे खिसे भरण्यासाठीची कामं माझ्या राज्याचं नुकसान करून मी होऊ दिली नव्हती आणि ती होऊ दिली नसती, त्यातलीच ही कामं आहेत। आणि एकूणच शेतकऱ्यांना हमीभावाचा कुठे उल्लेख नाही आहे। लाडक्या बहिणींचा 30-31 हजार कोटीचा 36,000 कोटी केले, पण 2100 रुपये कधी देणार? म्हणजेच काय की उद्या सूर्य उगवणार आहे आणि मग सर्वांना प्रकाश मिळणार आहे। ह्याच्यात तुमचं कर्तृत्व काय? बरीच कामं ही सांगितली गेली, पण शिवभोजनबद्दल काय हे सांगितलं गेलेलं नाही आहे। अशा अनेक गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये नाही आहेत आणि अनेक गोष्टी ज्या अपेक्षित होत्या त्या देखील दिसत नाही। स्थगिती नाही, मी रद्द केला असता तो प्रकल्प, हे ठामपणाने सांगतो। कारण नेमकं हेच आहे की नाणार प्रकल्प काय, वाढवण प्रकल्प काय, शक्तीपीठ, त्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय। तो विरोध डावलून तुम्ही वरवंटा फिरवण्यासारखा विकास हा करू शकत नाही। मी नाणार प्रकल्प, जसं नाणारला आम्ही तो रद्द केला, करून घेतला, याचं कारण चांगले उद्योग गुजरातला, म्हणजे गुजरातला रांगोळी आणि आम्हाला राख, असा त्याचा अर्थ आहे की काय? राख रांगोळी याचा अर्थ म्हणजे रांगोळी तुम्हाला आणि राख आम्हाला, ही आम्ही राख पण तुम्ही घेऊन जा। त्याच्यामुळे नाणार तर आम्ही होऊ दिला नाहीच। असे कोणतेही राज्याच्या विकासाच्याच नव्हे तर पर्यावरणाचा नाश करणारे प्रकल्प, जसं आरेची कारशेड मी रद्दच करणार होतो आणि कांजूर मार्गाला जिथे आम्ही करणार होतो, बरोबर त्यांनी हे सरकार आल्यानंतर आरेची घाई करून कामं करून घेतली आणि ज्या कांजूर मार्गला आम्ही मेट्रोचं स्टेशन किंवा टर्मिनल आणणार होतो, ती जागा अदानीच्या घशामध्ये टाकली। हेच तर मी म्हणतोय। सुरतेला, खरं म्हणजे पहिलं स्मारक सुरतेला बांधायला पाहिजे, कारण जे गद्दार इकडे पहिलं त्यांचा स्टॉप तिकडे होता, तर तिकडे सुद्धा स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी सुरत लुटली होती हे दाखवणारं स्मारक सुरतेला पाहिजे। आणि यांनी संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या गोष्टी करू नये, त्यांनी इकडे तिकडे ते स्मारकं जरूर करावी, त्याच्याबद्दल काही मी विरोध करत नाही आहे, पण अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल एक चकार शब्द यांनी काढलेला नाही आहे। सर, आता तुमची मुख्यमंत्र्यांबरोबर लॉबीमध्ये भेट झाली, काही लॉबिंग झालं नाही।